नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तर आज आपण बघतो आहोत अतिशय पौष्टिक असे धिरडे याची रेसिपी। तर हे धिरडे कसे करायचे चला बघूया। तर इथे मी एक वाटी जी सालीसकटची मूग डाळ असते, हिरवी मूग डाळ ती घेतलेली आहे आणि ती मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि आता ही मी 2 तास पाण्यात भिजत ठेवणार आहे। तर अशी मी ही स्वच्छ धुवून अशी ही पाण्यात भिजत ठेवलेली आहे 2 तासासाठी। आता 2 तासानंतर छान अशी ही मूग डाळ भिजलेली आहे। आता यातलं पाणी नितळून मी ही एका मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहे आणि यामध्येच मी 2 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर थोडंसं आलं टाकणार आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता, ज्याप्रमाणे तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही तिखट यात मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। मी 1-3 मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत आणि हे जाडसर असं मी वाटून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकाल की हे असं जाडसर असं मी हे वाटून घेतलेलं आहे। आता याच सेम मिश्रणाचे म्हणजे असंच मी हे मिश्रण बनवून मी याची भजी देखील बनवलेली आहेत। चिलका डाळ मूग भजी अशी रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, ती पण तुम्ही नक्की जाऊन चेक करा। तर यामध्ये मी आता 1/2 टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। आता चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही यामध्ये मिरची पावडर टाकू शकता। त्यानंतर 1 टीस्पून मी ही धणे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं परत मिक्स करणार आहे। मिक्स करायच्या अगोदर यात मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून हे छान असं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे असं डाळीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून भरून मी नाचणीचे पीठ टाकणार आहे। नाचणीऐवजी तुम्ही यात ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ देखील वापरू शकता किंवा सगळी पीठं तुम्ही मिक्स करून पण हे जी धिरडी आहे ती बनवू शकता। आता हे मी 2 टेबलस्पून मी नाचणीचे पीठ टाकलेले आहे आणि हे मिक्स करून घेते मी, म्हणजे जसं लागेल तसं आपण यात पीठ टाकणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून बेसन टाकलेलं आहे। बेसन हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर बेसन टाकायचं नसेल तर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचे पीठ टाकू शकता। त्यानंतर यामध्ये मी तीळ टाकलेले आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। आता हे पीठ जे आहे ते आपल्याला धिरडी करण्याइतपत घट्ट हवं आहे, तसं मी हे पीठ करून घेतलेलं आहे। आता इथे एक तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे। आता ही जी धिरडी आहेत ती तुम्ही मोठी किंवा छोटी बनवू शकता। तर मी इथे छोट्या आकाराची अशी पॅनकेक साईज मी ही धिरडी बनवत आहे। तर असं मी बॅटर टाकलेलं आहे आणि चमच्यानेच असं हे पसरून घेत आहे, छान असं पसरून घेतलेलं आहे आणि अगदी 1-2 मिनटातच हे आपलं खालून जर शिजलं असेल तर असं सुटतं। त्यामुळे 1-2 मिनटात असं आपण हे चेक करून हे धिरडं असं सोडवून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान असं खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे। आता ही धिरडी जर अजून पौष्टिक बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही गाजर, बीट किंवा कुठलीही पालेभाजी तुम्ही टाकू शकता, पण मी हे असेच प्लेन बनवलेले आहेत। आता छान असं हे धिरडं जे आहे ते दोन्ही साईडने छान असं ब्राऊन भाजलेलं आहे। आता मी हे काढून घेते। तुम्ही इथे बघू शकाल अशी ही छोटी छोटी धिरडी बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता। तर अशा सेम पद्धतीने ही सगळी जी धिरडी आहेत ती मी बनवून घेणार आहे। आणि जर हे पीठ तुम्ही रात्री बनवलं असेल, म्हणजे रात्री डिनरसाठी जर तुम्ही हे धिरडी बनवत असाल तर हे असं पीठ जर तुमचं राहिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी पण तुम्ही ही गरमागरम अशी धिरडी बनवून किंवा टिफिनसाठी धिरडी बनवून मुलांसाठी देऊ शकता। हे पीठ जे आहे ते डब्यात बंद करून 1 ते 2 दिवस छान राहतं। माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या अशा धिरडी रेसिपीज किंवा वेगवेगळ्या अशा हेल्दी रेसिपीज बघायला मिळतील। त्याचप्रमाणे आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, तर श्रावण महिन्यात जे आपण पारंपरिक रेसिपी बनवतो, थालीपीठ रेसिपी किंवा कडबोळी, कानोले यासारख्या रेसिपी पण तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। तसंच श्रावण महिना सुरू होतो आहे, आपण घरात व्हेज बनवतो, नॉनव्हेज खात नाही, तर त्यावेळेस
व्हेज भाज्या काय बनवाव्या असा प्रश्न पडतो आणि त्याच पद्धतीनं बनवून पण आपल्याला कंटाळा आलेला असतो. त्यामुळे भरपूर अशा व्हेज भाज्या जर तुम्हाला बनवायच्या असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या तर त्या पण रोजच्या जेवणातील भाज्या ह्या माझ्या चॅनलवर आहेत. त्या पण तुम्ही नक्की जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. ही जी धिरडी आहे ती तुम्ही चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याची चटणी बनवायची खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अगदीच दही जरी नसेल तरी सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच सोप्या चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात असंच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत चटपटीत आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.